राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे कृष्णा कृष्णा हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्दुषारहारतुलाया शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिवे देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः मूकं करोतु वाचालं पंगुं लंघयते गिरिः यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्तु देवी स्तवै वेदैसाङ्गपदक्रमोपनिषदै गायन्त्यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यातं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासे नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिहर केशव गोविंद भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन नारायणगिरी जी महाराज की जय। ब्रह्मलीन दत्ताबुआ खानवेलकर महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। शांति ब्रह्म भास्कर गिरी जी महाराज की जय। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरी भक्ति स्वरूपम विठाला 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 विठाला। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। श्रावण मास निमित्ताने हरिहर केशव गोविंद मंदिर उक्कलगाव या ठिकाणी चालू असलेली ही रात्रीची नित्याची निष्काम सेवा, या सेवेसाठी सकाळी 12वा अध्याय आणि रात्रीला 15वा अध्याय, एक श्लोक व त्यावरील माऊलींनी ज्या ओव्या केल्या त्या ओव्यांचं विश्लेषण आपण घेणार आहोत. उत्क्रामंतम स्थितं वापी भुंजानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनः शयनं पश्यन्ति आत्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसा.
यतंतो योगिनशयनम. कोण आहे यतंतो योगिनशयनम? की देहातून निघून जाणाऱ्या किंवा देहामध्ये असणाऱ्या शब्दादी विषयांचा उपभोग घेणारा. कोण आहे? सुखदुःख मोह संज्ञ गुणांनी युक्त असणारा असा जो जीव आहे, भगवंत म्हणतात अर्जुनाला की त्या जीवाला मूढ, मूढ याचा अर्थ अज्ञानी, ज्ञानी आणि अज्ञानी असा होतो. मूढ म्हणजे मूर्खपण होतो. लक्षात. पण या ठिकाणी आपण घेऊ अज्ञानी लोक त्याला जाणत नाही, मग त्याला ज्ञानच घ्यावं लागतं. काय ज्ञान दृष्टी ज्याला आहे, म्हणजे ज्ञानदृष्टी जन पाहतात आणि यतंत योगिनाश्चैनम च एनम आत्मनि अवस्थितम. काय यतंतो यत्न करणारे, यत्न म्हणजे प्रयत्न, यतंतो प्रयत्न करणारे योगी, हे जे योगी आहेत त्याला कुठं पाहतात? बुद्धीमध्ये पाहतात. परंतु जे लोक यत्न करणारेही असंस्कृत चित्त अविवेकी पुरुष या आत्म्याला ते पाहू शकत नाही, असं भगवंत या 2 श्लोकामध्ये सांगतायत. आत्मा आला हे कधी समजायचं? चैतन्य शरीरामध्ये तर असतं, परंतु शरीरात आत्मा आला हे केव्हा समजायचं? डोळे जेवण कधी असतं? त्या महिन्यामध्ये डोळे जेवण. 5व्या महिन्यानंतर त्या शरीरामध्ये आत्मा येतो आणि 5व्या महिन्यात एकदा आत्मा तो आला की डोळे लागतात असं म्हणतात. मग त्याच्या ज्या इच्छा वासना आहेत त्या प्रकट होतात आणि त्या प्रकट कोणाच्या? आईच्या इच्छेतून त्या प्रकट होतात. मग त्या आईला काय काय खायला असं आवडतं, मग ते म्हणते मला चिंच खाल्ल्या पाहिजे, आंबट पदार्थ जास्त आवडतात, काहींचे असं आहे की तिखट पदार्थ आवडतात, काहींना माती खायला आवडते. त्या आत्म्याच्या ज्या आहेत तर त्या इच्छा त्याच्यातून प्रगट होतात. पहिले गोड पदार्थ खायला आवडतात. तो जर मागच्या जन्मीचा ज्ञानी असेल, आध्यात्मिक ज्ञान त्याने प्राप्त केलेलं असेल मागच्या जन्मामध्ये, आणि तो जर जन्म घेणार असेल तर त्याला त्या अध्यात्माची ओढ लागते डोळ्यामध्ये. मग आत्मा आला हे केव्हा समजतं? ज्यावेळेस त्याचे वासना इच्छा प्रगट होतात आणि त्याची हालचाल होते शरीरामध्ये.
आईच्या पोटातच ते असं फिरत राहतं. आपले पाय हलवतं, हात हलवतं, डोकं हलवतं. त्या हालचालीवरून समजायचं की त्याच्यामध्ये जीव आला. जीव म्हणजे आत्मा. परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेत उपलभे, ते चळवळेचे नि लोभे आला म्हणती. ठीक आहे, हालचालीवरून समजायचं. चळवळेचे नि लोभे आला म्हणती. आला, तो आला, जन्माला आला. तैसेची तया संगती, इंद्रिये आपापला अर्थी वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे जया. आणि मग इंद्रिय जे आहेत, इंद्रिय आपापला अर्थी वर्तती. वर्तती म्हणजे त्याप्रमाणे वागतात, त्यांचा विषय त्याप्रमाणे ते प्रकट करतात. इंद्रिय डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांचे विषय येतात. जिभेचा असं जिभेला ते खाऊची वाटलं म्हटलं त्याला ते त्या प्रकारच्या वासना होतात, त्या इच्छा होतात. हे खावं, ते खावं, ते खावं, ते पाहावं, हे पाहावं, ते ऐकावं, सुगंध घ्यावा. आहे का नाही? ते विषय त्या ठिकाणी येतात, त्या इंद्रियाचे. इंद्रिय आपापले विषय सेवित असतात. त्याचा उपभोग कोण घेतो? तर जीव उपभोग घेतो असं म्हणतात. आणि हे जे शरीर आहे ज्यावेळेस क्षीण होतं, क्षीण होतं म्हणजे जसं पडकं घर असतं, वासे पडले, सगळं पडलं इकडून तिकडून. मग त्या घराला शोभा आणण्यासाठी आपण त्याच्यामध्ये शोभेच्या वस्तू ठेवू का? गरज पडलंय सगळं नाही ना. जसं त्याच्यात आपण ठेवत नाही किंवा त्याची इच्छा होत नाही याचे ठेवावं म्हणून, तसं शरीर क्षीण झालं नाही का. डोळे काही बघत नाही, डोळे गेले काही न बघती, नन्ना म्हणते मान, मान नाही 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 असं म्हणते, असं असं हलते. हात गेले, पाय गेले, डोळे गेले, कानाने ऐकायला येत नाही. एक इंद्रिय निघून जातं. आणि ज्या वेळेस एक इंद्रिय निघून जातं, नाकाने सुगंध घ्यायला गेलं तरी वास येत नाही. आला का वास? म्हणते नाही येत, त्याला वासही येत नाही कशात. जिभेने एखादा पदार्थ खायला दिला तर त्याची चव त्याला लागत नाही. मग अशा प्रकाराने काय होतं की ते इंद्रिय क्षीण झाले म्हणजे देह क्षीण झाला. आणि मग जसं तो उपभोग घ्यायचं सोडून देतो तो जीव, काय देह पडून नाहीसा झाला म्हणजे जीव गेला असा बोबाटा करतात. पडला देह, मग घर पडल्यावर माणूस त्याच्यात राहतो का हो? सगळ्या बाजून पडले, आता हे पुन्हा राहिलेलं कधी अंगावर पडन त्याच्या हे सांगता येत नाही. मग तो राहील का तिथे? तो राहू शकत नाही.
तसं इंद्रिय क्षीण झालं, देह पडला, आता चलनवलनही संपलं, मग तो आत्मा राहील का आतमध्ये? नाशिवंत देह आहे, नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे. मग तो एकदा पडला, नाश पावायला लागला, सडला, त्याला छिद्र पडले, पाणी सुटलं अंगाला, सगळ्या लोक म्हणते आता पाणी सुटलं त्याच्या अंगाला सगळं. आता त्याच्या बोट लावायला गेलं तर ते बोट त्याच्या शरीरात घुसतात, त्याला त्वचा पण राहिली नाही, ते त्वचा सडली गेला. मग तो आत्मा त्याच्यात कशात राहील? तो आत्मा गेला बाहेर, निघाला सगळ्यांना सोडून, सगळ्या इंद्रियांना सोडून. ठीक आहे, रामकृष्ण हरी. म्हणून जीव गेला, जीव गेला, गेले असा बोबाटा करतात. बोबाती गा, तेथे गेला गेला ऐसे बोबाती गा. हे पांडवा, झाड जर हलत असलं ना, झाड कशाने हलतं सांगा बरं? कोणी हलवतो त्याला? झाडाला हलवणारा कोण आहे? वारा आला की झाड हलतं की नाही? असं जसं म्हणतो आपण, पै रुखू डोलतू देखावा, तरी वारा वाजतू मानवा, रुखू नसे ते तर पांडवा नाही तो गा. वारा आला की झाड हलतं. आणि मग वाळवंटी प्रदेशामध्ये जिथं झाडच नाही त्या ठिकाणी मग वारा नाही का, असं समजायचं का? का आरसा समोर ठेविजे आणि आपण पेते ते देखिजे, तरी ते जवाची झाले मानिजे, काय आधी नाही. आरसा समोर ठेवला आणि आपलं रूप पाहिलं त्याच्यामध्ये. कशामध्ये? आरसा कशासाठी असतो घरामध्ये? शरीराची स्वच्छतेसाठी असतो ना. आपल्या चेहऱ्याला काही डाग लागला का नाही का, कुठं काही काळा लागलं का शरीराला, चेहरा खराब झाला का, तो आरसा वेळोवेळी सांगत असतो आपल्याला, नाही का? त्याच्यात आपलं रूप दिसेल आरशामध्ये. मग ते रूप दिसलं, रामकृष्ण हरी ओम, ते रूप दिसलं म्हणजेच आपण आहे, जिवंत आहे, आपण आहे असं आहे का? आणि रूप दिसलं नाही, अर्थ आणलाच नाही पुढं, आपण नाही का? आरशात रूप पाहिलं तरी आपण आहे, आणि आरशात रूप नाही पाहिलं तरी आपण जिवंत आहेच, आहे का? ते रूप का नाही आहे असं नाही ना. म्हणून आरसा समोर ठेवीचे आणि आपण पेते ते देखीजे, तरी ते जवाची झाले मानिजे, काय आधी नाही. आहे का? म्हणून माऊली म्हणतात की आरशात पाहिलं तरच आपण आहे, नाही तर नाही का. तो बाजूला ठेवून दिला आरसा. म्हणून आपल्या रूपाचा लोप झाला का, संपलं का शरीर? नाही. म्हणून आपण काही या जगातून नाहीसे झालेलो नाही असा निश्चय करावा का? तर होणे जाणे हे आरशातल्या प्रतिबिंबाचे आहे. आपण आहोत, आपण नाही, हे त्या प्रतिबिंबातले.
आहे की नाही. का परता केली हरिसा लोकू झाला तया भासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. शब्द तरी आकाशाचा परी, कपाळी पिटे मेघाचा, का चंद्री मेघू व्रताचा आरोपीचे. आता आकाशात होणारा जो गडगडत आहे का, हा जरी खरोखर आकाशापासूनच होतो तरी तो मेघापासून होतो असा लोक त्याच्यावर आरोप करतात. तैसे होईजे जाईजे देहे, ते आत्मसत्य अविक्रिये, निष्टंकिती गा मोहे आंधळे ते. तसं माणसाच्या ठिकाणी मोहाने मनुष्य आंधळा झालेला आहे. तैसे होईजे जाईजे ते आत्मसत्य अविक्रीचे, निष्टंकिती गा मोहे आंधळे ते. कशाने? मोहाने आंधळ झाले आपण. मोहाने देह उत्पन्न झाला, गेला देह, मेला, तो नाहीसे झाला. अविक्रिय असा आत्माच उत्पन्न होतो किंवा नाहीसा होतो असाही निश्चय करतात. येत आत्मा आत्मयाच्या ठाई, देखिये देहीचा धर्म देई, ऐसे देखणे ते पाही आन हाती. या व्यवहारामध्ये आत्मा जो आहे ना, आत्मा आत्मपणाने असून कर्तृत्व भोक्तृत्व धर्मदेहाचेच आहे. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे, पण त्याचं कर्तृत्व भोक्तृत्व आहे काय, त्याचं कर्म कर्तृत्व. त्याने चांगलं कर्म केलं, वाईट कर्म केलं, काय काय केलं, कीर्ती केली, अपकीर्ती केली, हे कर्तृत्व. भोक्तृत्व त्याचा उपभोग घेतला, प्रत्येक गोष्टींचा आनंद घेतला का दुःख घेतलं. कर्तृत्व भोक्तृत्व असं पाहणारे जे आहे विचारवान, भगवंत म्हणतात ते वेगळे आहेत. माऊली म्हणतात ऐसे देखणे पायी आन हाती. ज्ञाने का जयाचे डोळे, देखोनी न राहती देहीचे खोळे, सूर्यरश्मी आणि आळे ग्राश्मी जैसे. देह काय आहे? जसं आपण पिशवीमध्ये सामान ठेवतो ना, किंवा खोळ त्याला म्हणतात. खोळीमध्ये काय घालतो? गादी असते ना खोळ ठेवण्याची, खोळीमध्ये ठेवतो, पिशवीमध्ये ठेवतो. तसं देह काय आहे? कोणाची खोळे आहे का नाही? जीवाची राहण्याची पिशवी आहे देह. पिशवी चांगली आहे तोपर्यंत राहिला आतमध्ये, पिशवी गेली संपलं, गेला निघाला बाहेर आहे का नाही? असे ज्ञानाच्या प्रकाशाने पाहून ज्याचे डोळे अत्यंत गुंतत नाही, त्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत पुष्कळ ढग आले तरी त्याहून सूर्याचे किरण बाहेर आल्याशिवाय राहत नाही. ढग आले म्हणजे सूर्य दिसला नाही म्हणजे सूर्य नाही का? पुष्कळ ढग येतात ग्रीष्म ऋतूमध्ये, पण तरी सूर्याचे किरण सापटीतून ढगाच्या येतातच ना बाहेर, मग तो सूर्य नाही का? आहे तसा आत्मा. तैसी विवेकाचे नि पैसे, जयाची स्मृती स्वरूपी वैसे, ते ज्ञानीय जे किती ऐसे आत्मयाते. त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रेमाने ज्याची स्मृती स्वरूपाच्या ठिकाणापर्यंत पोहोचली आहे, ते जे ज्ञानी आहे ते ज्ञानी आत्मा हा कर्ता आहे असं मानतात.
जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परी ते तुटूनी नाही पडले ऐसे निवडे. ज्याप्रमाणे हे जे काही नक्षत्र आहे ना, या नक्षत्रांनी भरलेले आकाश प्रतिबिंब पडल्यावर समुद्रात दिसतं, म्हणून ते वरून गळून खाली पडले नाही हे खचित आहे. गगन गगनची आहे हे आभासे ते वाहे तैसा आत्मा देखती दे गवसिलाही. आकाश आकाशाच्या जागी आहे व जे समुद्रात दिसते ते प्रतिबिंब खोटं आहे. त्याप्रमाणे आत्मा देहात करता भोगता दिसला तरी अकर्तृत्व रूपानेच तो आहे. कोणत्या रूपाने आहे? अकर्तृत्व. खळखळांच्या लगबगी फेडुनी खळाळाच्या भागी देखीजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी. खळाळाची लगबग खळाळाच्या ठिकाणी ठेवून त्या संबंधाने चंद्राच्या ठिकाणी चांचल्य दिसले तरी चंद्र जसा